चर्चेतल्या बातमीने आपण सुरुवात करणार आहोत. बघूयात सुपरफास्ट 100. नाशिकमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधानंतरही गिरीश महाजनांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. दरम्यान नाराज कार्यकर्त्यांनी गिरीश महाजनांना अडवलं होतं. पक्षप्रवेशाला माझा विरोध नाही, पण आज जे घडलं ते आवडलं नसल्याचं देवयानी फरांदेंनी म्हटलंय. तर पक्षप्रवेशावर बोलताना देवयानी फरांदे भावूक झाले. राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांची पक्षातील मंत्र्यांवर तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. सर्व ताकद देतो तरी निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश का मिळालं नाही असा सवाल करत अजितदादांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुणे भाजप कोर कमिटी बैठकीत 115 उमेदवारांची नावं ठरल्याची माहिती आहे. केंद्रीय मंत्री मोहोळ चंद्रकांत पाटील आणि कोर कमिटी सदस्यांच्या बैठकीत नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. नवी मुंबईत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपच्या 4 जागांसह 57 जागांवर दावा त्यांनी केला आहे. भाजपच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षांकडे पत्राद्वारे मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. देवेंद्र फडणवीसांनी मराठी माणसासाठी काय केलं असा सवाल संजय राऊतांनी केला. तर बाळासाहेब ठाकरे होते म्हणून तुम्ही मुख्यमंत्री असल्याची टीकाही त्यांनी केली. राजकीय अपरिहार्यता म्हणून भाजपला वंदे मातरमची आठवण झाली. वंदे मातरम आम्ही म्हणतोच असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंवर केलेल्या टीकेला राऊतांनी प्रत्युत्तर दिलं. भाजप त्यांची मुलं पळवणार असल्यानं एकनाथ शिंदेंनीही त्यांची मुलं सांभाळावीत असं म्हणत संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका होताना बघायला मिळाली. दररोज नवीन सकाळ होते. प्रशांत जगतापांच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंनी ही प्रतिक्रिया दिली. तर स्थानिक नेत्यांनी घेतलेला निर्णय पक्षाला मान्य असल्याचंही ते म्हणाले. मलकापुरात काँग्रेसचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अतिक जवारीवाले यांनी विजय मिरवणुकीत नोटा उधळल्यात. त्यांचा नोटा उधळतानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला. राजा कोंडके यांच्या चित्रपटाचा दाखला देत नितीन गडकरी यांनी आपल्या खास शैलीत इच्छुक उमेदवारांवर भाष्य केलं. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपल्यालाच तिकीट मिळावं, मात्र जनता तितकीच हुशार झाली आहे. अनेक लोकांनी तिकीट मिळावं म्हणून आम्हाला चहा चिवडा खाऊ घातला असं म्हणत गडकरींनी मजेशीर किस्सा सांगितला. महानगरपालिका निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले भाजप आमदार किशोर जोरगेवार यांना निवडणूक प्रमुख पदावरून हटवण्यात आले. मात्र अवघ्या काही तासातच पुन्हा त्यांची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून नियुक्तीपत्र जारी करण्यात आलं. भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांचा गोंधळ बघायला मिळाला. उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची महायुती होणार असल्याचं आता निश्चित झालेलं आहे. उल्हासनगर शहरात भाजप कार्यकर्त्यांना याची माहिती मिळताच भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. भाजप कार्यकर्त्यांनी आपला विरोध दर्शवत जिल्हा कार्यालयात ठिय्या मांडला. भाजप जालन्यामध्ये युतीसाठी सकारात्मक असल्याचं भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. युतीसाठी भाजप शिवसेनेत चर्चा झाली असून रिपाईसोबत देखील चर्चा करणार असल्याचं दानवे म्हणाले. युतीबाबत 2 दिवसात निर्णय नक्की होईल असा दावा दानवेंनी केला. केवळ पत्र देऊन युती करा म्हणणं योग्य नाही असा सल्ला दानवेंनी खोतकरांना दिला. जळगावमध्ये माजी आमदार संतोष चौधरी यांची जळगाव महापालिकेच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एकनाथ खडसेंना जबाबदारी न दिल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. तर प्रकृतीच्या कारणांमुळे खडसेंना जबाबदारी न दिल्याचं स्पष्टीकरण चौधरींनी दिलं. वडगाव शहरीचे आमदार बापू पठारेंनी खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेतली. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व आहे. बापू पठारे यांच्या मुलाने काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. अमरावतीमध्ये राष्ट्रवादीनं सोबळावर लढण्याची घोषणा केली. युतीमध्ये रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष असल्यास युती करणार नसल्याची भूमिका संजय खोडकेंनी जाहीर केली. तर रवी राणा गुन्हेगारांच्या पाठीशी उभे असल्याचा आरोपही खोडकेंनी केला. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीतला घटक पक्ष असणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाने 15 जागांची मागणी केली. या अनुषंगाने भाजप आणि रिपाई या दोन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांची बैठक झाली. 2017 मध्ये रिपाई पक्षाने 5 जागा जिंकल्या होत्या. धुळे महानगरपालिकेच्या निवडणूक मतदार यादीवर शिवसेना ठाकरे पक्षाने आयुक्तांकडे तक्रार केली आहे. धुळे महापालिकेची अंतिम सुधारित मतदार यादी 27 डिसेंबरला प्रकाशित होणार आहे.
भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालंय। महानगरपालिकेचे आयुक्त अनमोल सागर यांनी निवडणूक प्रक्रियेतील टप्पे पूर्ण करणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाला भेट देऊन याचा आढावा घेतला। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी केडगावमधून भानुदास कोतकर यांची 8 उमेदवारांना उमेदवारी जाहीर करत प्रचाराला सुरुवात झाली आहे आणि यामुळे स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। ठाकरे बंधू एकत्र आले तरी महापूर महायुतीचाच होणार असल्याचं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं, तर आम्ही मराठी महापूर करणार असल्याचे ते म्हणाले। भंडाराच्या मचार नाममध्ये 350 कलशधारी महिलांचं कलश शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं। यज्ञ कार्यात नाना पटोलेंनीही सहभाग घेतला। नवीन वर्षाच्या निमित्ताने तुळजाभवानीचं दर्शन महागलंय। 200 रुपयांचा पास 25 तारखेपासून 4 तारखेपर्यंत 500 रुपयांना मिळणार आहे। नाताळच्या सुट्ट्या आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी शिर्डीची साईची शिर्डी नगरी जी आहे ती सज्ज झाली आहे। ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची अलोट गर्दी झाली आहे। पुढील 8 दिवस शिर्डीत भाविकांची मांदियाळी असणार आहे। रायगडच्या कोरलाई इथल्या चर्चमध्ये नाताळ सण साजरा करण्यात आला। यावेळी ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान चर्चला आकर्षक रोषणाई करण्यात आली। वसई तालुक्यातील नंदाखालच्या होली स्पिरिट चर्चमध्ये प्रभू येशूचा जन्म सोहळा साजरा करण्यात आला। नाताळच्या निमित्ताने वसईतील रस्ते, झाडं आणि घरांना विद्युत रोषणाई करण्यात आली। ठाण्याच्या मुरबाडमध्ये थंडीच्या कडाक्यात वाढ झाली आहे। थंडीपासून बचाव करण्याकरता नागरिकांनी शेकोटीचा आधार घेतला। मावळमध्ये प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्माचा नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला आणि या निमित्ताने ख्रिस्ती बांधवांनी चर्चला आकर्षक विद्युत रोषणाई केली होती। अकोल्यामध्ये प्रभू येशूंच्या जन्मोत्सवाची धूम पाहायला मिळते। ख्रिस्ती धर्मियांच्या पवित्र नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध चर्चमध्ये तसंच घरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। नाताळसाठी अकोल्याची बाजारपेठ सजली आहे। UID तयार करण्यात जळगाव जिल्हा परिषदेने राज्यात पहिला क्रमांक पटकावला। अचल मालमत्तांची एक ओळख असावी यासाठी सरकारने या मालमत्तांचा UID तयार करण्याचे निर्देश दिले। दरम्यान जळगाव जिल्हा परिषदेकडून 6409 UID तयार करण्यात आले। बीडच्या वडवणी शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात सूचना दिल्याच्या रागातून अतिक्रमणधारकांनी तलाठ्याला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली। शासकीय कामात अडथळा आणणं, जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने निषेध आंदोलन केलंय। बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध करण्यात आला। कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। पंढरपूर कुर्डुवाडी राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी गावात सिमेंट रस्त्यावर मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यात रस्त्यावर पडून एक विद्यार्थी जखमी झाला। यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। मनमाडमध्ये कडाक्याची थंडी आणि दाट धुक्याचा कांदा, गहू आणि हरभरा पिकाला फटका बसला। पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून औषधांची फवारणी करण्यात येते। दरम्यान शेतकरी आर्थिक चिंतेत सापडला। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विजयस्तंभ परिसराची पाहणी केली। दरम्यान अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन अमितेश कुमारांनी नागरिकांना केलं। भंडाराच्या पवनी तालुक्याचे भूमिपुत्र शहीद मेजर प्रफुल्ल मोहोरकर यांच्या 8व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने अभिवादन व्यापारी संघ पवनी यांच्या वतीनं मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या मॅरेथॉन स्पर्धेसाठी परिसरातील तरुणांसह व्यापारी संघातील असंख्य सदस्य आणि नागरिक सहभागी झाले होते। बीडमधील सध्या नामदेव नगरमध्ये कौशल्य मस्के या इसमाने कोयता मिरवत दहशत माजवली। दुचाकीची तोडफोड करत नगर परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या आरती बनसोडे यांचे दीर अजिंक्य बनसोडेंना जीवे मारण्याची धमकी दिली आहे आणि यानंतर पोलिसांनी आरोपी मस्केला अटक केली आहे।
अहिल्यानगरच्या शेवगावमधील शासकीय कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी आक्षेप घेतलेला आहे. ऑनलाईन नोंदणी आणि नियोजनाच्या अभावामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ऑनलाईन प्रणाली पारदर्शक करण्याची मागणी करण्यात आली आहे. जळगावातील आंतरराष्ट्रीय बोगस कॉल सेंटर प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेलं आहे. या आरोपपत्रात माजी महापौर ललित कोल्हेंसह 13 संशयितांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे करण्यात आलेले आहेत. 28 सप्टेंबर 2025 रोजी ममुराबाद रस्त्यावरील LK फार्म हाऊसवर टाकलेल्या छाप्यात हे रॅकेट उघडकीस आले. छत्रपती संभाजीनगर शहरात वाढलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांवर अखेर गुन्हे दाखल करण्यात शाखेने फार मोठी कारवाई केलेली आहे. सराईत मोटरसायकल चोरांकडून तब्बल 12 लाख रुपयांच्या 14 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. शहरात दुचाकी चोरीचं प्रमाण वाढत असल्यानं पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी सर्व पोलीस ठाण्यांना कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. बागलाण मनमाडमधल्या बागलाण इथे दारू पार्टी करण्यात 7 तरुणांच्या जीवावर बेतले. दारू आणि चकड्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. नाशिकच्या मालेगावातील वाके इथे शेतीच्या बांधावरील झाडे तोडण्याच्या कारणावरून 2 गटात तुफान हाणामारी झाली आणि या हाणामारीत तरुणांनी एका महिलेला जबर मारहाण केली. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जळगावमधील यावलमध्ये शेतातील मका जाळल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. अज्ञात समाजकंटकांनी शेतातील मका पिकाला आग लावल्याचा अंदाज शेतकऱ्यांना वर्तवला असून शेताचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. नवीन वर्षाच्या निमित्तानं तुळजाभवानीचं दर्शन महागलंय. 200 रुपयांचा पास आता 500 रुपयांना मिळणार आहे. आजपासून म्हणजे 25 तारखेपासून 4 तारखेपर्यंत दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. वर्ध्यामध्ये बियाणं तपासण्याच्या कार्यपद्धतीत बदल करण्यात आला आहे. कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली. बोगस बियाणं विक्रीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सांगली महानगरपालिका निवडणुकीसाठी शहरातील अमराई क्लब या ठिकाणी आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटलांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष या दोन्ही पक्षातल्या इच्छुक उमेदवारांच्या एकत्रित मुलाखती घेण्यात येत आहेत. महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली होती. बांगलादेशात झालेल्या हिंदू तरुणाच्या हत्येच्या घटनेचे पडसाद धुळे जिल्ह्यात उमटले. धुळ्यात विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं शहरातील महाराणा प्रताप चौकात प्रतिकात्मक पुतळा दहन करून निषेध नोंदवण्यात आला. यावेळी बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जळगावातल्या पारोळा तालुक्यातील मराठखेडे शिवारात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला. या परिसरात आणखीनही बिबट्यांचा वावर असून वन विभागाने या बिबट्यांना जेरबंद करावा अशी मागणी जी आहे ती स्थानिकांनी केली आहे. मावळ वन्यजीव रक्षक, मावळ रेस्क्यू टीम आणि वडगाव वन विभागाने गावोगावी जनजागृती करत बिबट्याबाबत अफवांवर विश्वास न ठेवता संशयास्पद प्राणी दिसल्यास थेट संपर्क साधावा, वन विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलेलं. गेल्या काही दिवसांपासून मावळमध्ये बिबट्याचा वावर असल्यानं जुने व्हिडिओ व्हायरल करण्यात येत आहेत. नाशिकमधल्या वाडीवरेजवळ रस्त्यावर मृत बिबट्या आढळला आणि या बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. तर वन विभागाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले होते. कोस्टल रोड मार्गावरील अमरसन्स गार्डन ते ब्रिज कँडी दरम्यान मेलडी स्ट्रिप्स ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. यामध्ये गाडीच्या टायरचा स्ट्रिप्सशी संपर्क येताच जय हो हे गाणं ऐकू येणार आहे आणि याचं काम हंगेरीतील कंपनीकडे देण्यात आलं. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने प्रदूषणाच्या नियमांचं पालन न केल्यानं आणि आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी न केल्यानं पालिकेच्या एच पूर्व विभागाकडून प्रकल्पाला काम थांबवण्याची नोटीस बजावली आहे. या प्रकल्पात आवश्यक त्या सुधारणा आणि उपाययोजनांची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काम बंद राहणार आहे आणि त्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामास तूर्त मोठा फटका बसणार आहे.
इंटरसेप्टर वाहनांच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येते. 11 डिसेंबरपासून सुरू झालेल्या या कारवाईच्या माध्यमातून आत्तापर्यंत 3233 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या वाहन चालकांकडून 33 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. बेस्टच्या स्वमालकीच्या 249 बसेसमध्ये 400हून अधिक कॅमेरे बसवण्यात येणार आहे. या संदर्भात निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून फेब्रुवारीपर्यंत बेस्टच्या ताफ्यातील सर्वच बसमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात येतील. चंद्रपूरमधील राजुरा तालुक्यातील सोंडो गावाजवळील महामार्गावर झालेल्या बोलेरो कारच्या भीषण अपघातात 4 महिलांचा मृत्यू झाला. या सर्व महिला तेलंगणातील असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. कार चालकाला पहाटेच्या सुमारास झोप लागल्यानं अपघात झाल्याचं समजतंय. रत्नागिरीतल्या खेड तालुक्यातील वेरळ गावात 2 बंद घरांमध्ये चोरी झाली आहे. गेल्या काही दिवसात खेडमधील अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या असून मंदिरातील दानपेट्या आणि भांडी चोरीला गेलेल्या आहेत आणि यामुळे पोलिसांनी परिसरात गस्त वाढवून तपास सुरू केला. आणि आता वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात बाळासाहेब आंबेडकर काय म्हणतात. काँग्रेसबाबत मी अजूनही तोंड उघडलं नाही. जर तोंड उघडलं तर महाराष्ट्रात काय देशभरात त्यांना फटका बसेल असा इशारा वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी दिला. निवडणुकीत काँग्रेसचं पानिपत झालंय. काँग्रेसमध्ये त्यांच्याकडे हिंदू राहिला नाही हे अजूनही काँग्रेसला लक्षात आलेलं नाही असं आंबेडकरांनी म्हटलंय. जे ओरबडण्याचं जे धोरण आहे ते जोपर्यंत ते सोडत नाही तोपर्यंत काँग्रेस बरोबर मला तर कोणी बसेल असं मला वाटत नाही. मी अजून माझं तोंड उघडलेलं नाही त्याच्यामध्ये. पण मी ज्या दिवशी उघडेन त्या दिवशी काँग्रेसला महाराष्ट्राभर नाही तर देशभर फटका बसेल. भाजप जालन्यात युतीसाठी सकारात्मक असल्याचं भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. युतीसाठी भाजप शिवसेनेत चर्चा झाली असून रिपाईसोबत देखील चर्चा करणार असल्याचं दानवे म्हणाले. युतीबाबत 2 दिवसात निर्णय नक्की होईल असा दावा दानवे यांनी केला. केवळ पत्र देऊन युती करा म्हणणं योग्य नाही असा सल्ला दानवेंनी खोतकरांना दिला. ही पहिली फेरी आमची संपली की मग संयुक्तरित्या भाजप, शिवसेना आणि RPIचा आठवले गट एकत्र बसून युतीबद्दल आम्ही चर्चा करू. मात्र उद्या आणि परवा या 2 दिवसात हा निर्णय नक्की होईल. आम्ही आमचा प्रस्ताव तयार केला. शिवसेनेने महिनाभरापूर्वी एक पत्र दिलं होतं आम्हाला. राष्ट्रवादीने एक पत्र दिलं होतं आम्हाला, युतीची चर्चा करा. पण पत्र दिल्याच्या नंतर 1 महिना अगोदर कोण्याच पक्षाची युती होत नसते. आजही महाराष्ट्रामध्ये कोण्या एखाद्या जिल्ह्याची युती झाली आणि ती वर्तमानपत्रात किंवा चॅनलवर आली असं कुठेही चित्र नाहीये. आणि आता ब्रेकनंतर आपण बघणार आहोत इतरही घडामोडी. अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमधील घटक पक्ष असलेली अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवते आहे. युतीमध्ये रवी राणा आणि युवा स्वाभिमान पक्ष असेल तर राष्ट्रवादी अजित पवार पक्ष युतीमध्ये सहभागी होणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके यांनी घेतली आहे. तर संजय खोडके यांनी केलेल्या वक्तव्यावर नवनीत राणा यांनीही प्रत्युत्तर दिलं. चोर, गोळीबार करणारे आणि चाकू मारणाऱ्यांच्या पाठीशी संजय खोडके उभे राहतात असा आरोप नवनीत राणांनी केला आणि त्यामुळे येत्या निवडणुकीत आता संजय खोडके विरुद्ध नवनीत राणा असा संघर्ष आणखीन चिघळणार असल्याचं दिसून येतं. प्रश्न नाही, परंतु अमरावतीमधला त्यांचा YSP जो घटक पक्ष आहे किंवा त्याची महायुती आहे तो पक्ष जर BJP सोबत महायुतीत असेल तर मी भाजपसोबत युती करणार नाही. ही माझी त्यावेळेसची भूमिका आहे आणि आज पण तीच भूमिका आहे. आम्हाला सुद्धा नको आहे जे चद्दर चढवतात आणि चद्दर चढवून घेणारे लोकांच्या बाजूनी जे उभे राहतात, जे खुलेआम म्हणतात की चोर आणि गोळ्या मारणारे, चाकू मारणारे लोकांसोबत ते खोडके साहेब उभे आहे. तर असे टेररिस्ट आणि असे क्रिमिनल च्या बाजूनी आम्ही सुद्धा युती करायला नकार आहे आमची.
आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आता ब्रेकनंतर बातमी आहे कराडमधनं. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या चांदोली अभयारण्यात निसर्गमुक्त करण्यात आलेली तारा वाघीण बुधवारी पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोऱ्यात असलेल्या माईंगडेवाडी या गावाजवळ दिसली. माईंगडेवाडी इथल्या मुक्कामी एसटी मार्गस्थ होत असताना रस्त्याजवळच्या झुडपातून ही वाघीण अचानक रस्त्यावरती आली आणि त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. अचानक वाघ समोर आल्यामुळे रस्त्यातून प्रवास करणाऱ्या इतर वाहन चालकांनी वाहनं रस्त्यातच थांबवली. रस्ता ओलांडून ही वाघीण जवळच्या गवताळ भागात निघून गेली. तारा वाघिणीचा हा मुक्त संचार पर्यावरण प्रेमींसाठी दिलासादायक असून परिसरातील ग्रामस्थांमध्ये मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालंय. आणि आता एक ब्रेकिंग न्यूज. अकोला वाशिम महामार्गावरील टोल नाक्यावर शिल्लक पैशांच्या कारणावरून एका वाहन चालकाला बेदम मारहाण करण्यात आली. सावरखेड टोल नाक्यावर हा धक्कादायक प्रकार घडलाय. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव हे गाव टोल नाक्याच्या अगदी जवळ असल्यामुळे मालेगाव ते अकोला प्रवासासाठी टोल आकारणीवरून वारंवार वाद होत असल्याचं सांगितलं जातं आणि याच वादातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. या ठिकाणी कंत्राटदार मनमानी कारभार करत असल्याचा आरोप वाहनधारकांनी केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तर पुण्यामध्ये पुन्हा गुंडांची दहशत पाहायला मिळते. पुण्याच्या वारजे परिसरात गुंडांनी तोडफोड केली आहे. नव्या कोऱ्या कारची काच फोडण्यात आली. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तर बुलढाण्याच्या खामगावमध्ये एका मंदिरात चोरीची घटना घडली. खामगाव शहराजवळ असलेल्या घाटपुरी इथल्या जगदंबा देवी मंदिरात चोरट्यानं मूर्तीवरील सोन्या चांदीचे दागिने लंपास केले. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला. आणि आता पुन्हा एकदा सुपरफास्ट 100. वाशिम शहरातील आंबेडकर चौक ते पाटणी चौक या रस्त्यावरील कपड्याचं आणि चपलाचं दुकान आगीत जळून खाक झालंय आणि यामुळे दोन्ही व्यावसायिकांचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं असून नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे. बीडच्या सह्याद्री देवराई परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली. वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यानं शेकडो झाडं वाचवण्यात यश आलं. बांगलादेशात झालेल्या हिंदू तरुणाच्या हत्येच्या घटनेचे पडसाद धुळे जिल्ह्यात उमटलेत. धुळ्यात विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं शहरातील महाराणा प्रताप चौकात प्रतिकात्मक पुतळा दहन करून निषेध नोंदवण्यात आला. यावेळी बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ओडिशा जिल्ह्यातील कंधमाल जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 5 माओवादी ठार झालेत. छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत असलेल्या या भागात माओवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दलाने एक मोठं ऑपरेशन राबवत काही अत्याधुनिक बंदुका ताब्यात घेतल्या. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर गोटेगावच्या पोलिसांच्या गाडीचा अपघात झालेला आहे आणि यावेळी अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीनं पळ काढला.